माझं सीझर झाल्यानंतर माझी रिकव्हरी एवढे फास्ट कशी झालेली असं बऱ्याच जणांनी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारलेले. त्याच्यानंतर हे पण विचारले की तुला स्टिचेसचं पेन होत नाही का सीझर झाल्यानंतर? तर खूप जास्त होते मला पेन, कारण की माझं सीझरसोबत ऑपरेशनसुद्धा झालेले. आम्ही दोघांनी ना आधीच डिसाईड केलेलं होतं, गोल्या होऊ दे नाही तर गोली होऊ दे, आम्हाला दोघांना पण ऑपरेशन करून टाकायचं होतं. हे आधीच डिसाईड केलेलं होतं आम्ही. आणि त्याच्यामुळे डबल ऑपरेशन असल्यामुळे मला डबल पेन होतं, खूप जास्त त्रास पण होत होता. पण डॉक्टरांनी मला एक सजेशन दिलेलं होतं की तू जेवढ्या लवकर मोबिलाईज करशील, वॉकिंग करशील, तेवढ्या पटकन तू रिकवर होशील आणि हील पण होऊन जाईल. तेच मी विचार केला की कारण की माऊचं पण बघायचं होतं, गोलूचं पण बघायचं होतं. डबल रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे लवकर मला फास्ट रिकवर व्हायचं होतं. त्यासाठीच पेनकडे थोडं दुर्लक्ष करून मी पटकन मोबिलाईज झाले आणि लवकर रिकवर झाले. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी लवकर रिकवर व्हा. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. ज्या काही न्यूली मॉम आहेत ना त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि खूप खास टिप देणार आहे मी. जर तुम्हाला फिडिंगच्या वेळेस खूप जास्त बॅक पेन होत असेल ना, तर या 3-4 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. पहिली गोष्ट म्हणजे फिडिंग पिलोचा यूज करा. ज्यावेळेस तुम्ही ब्रेस्ट फीड करताय, बाळाला ज्यावेळेस तुम्ही घेताय त्यावेळेस हाताचा सपोर्ट द्या, आणि ज्यावेळेस फीड करताय त्यावेळेस बॅक सपोर्टला एखाद्या पिलोचा यूज करा. बघा तुम्हाला फिडिंगच्या वेळेस अजिबात पेन होणार नाहीये. जे काही न्यूली मॉम्स आहेत ना त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वतःसाठी मात्र सेव्ह करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.